आई आज काय स्पेशल? वरण चकोल्या। भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल तर मस्त गरमागरम वाफाळतं असं वरण फळ किंवा डाळ फळ किंवा वरण चकोल्या अशी बरीचशी नावं आहेत त्याला। आता हे बघा, मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली, तुरीची डाळ घेतली अर्धी छोटी वाटी, त्यामध्ये पाणी घालून हळद घालायचं, हिंग घालून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात। आणि आता त्यासाठी लागणारं कणिक सुद्धा मळून घेते। 2 छोटी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्येच अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलंय, पाव चमचा हळद घालायची, थोडीशी धनेपूड, जिरे घातले व ओवा अशा पद्धतीने हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची। पीठ जास्त पातळसर भिजवू नका, पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची। दाटसरच ठेवा, एक 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायची। डाळ देखील आपली इथे व्यवस्थित शिजली गेली आहे, ती एकदा व्यवस्थित फेटून घेऊयात। तर 2 चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले। मोहरी जिरे छान तडतडलं की यामध्ये आता हिंग घालायचं, कढीपत्ता आणि 2 लाल सुक्या मिरच्या अशा पद्धतीने मोडून घेतल्या त्या यामध्ये घालायच्या। लसूण बारीक ठेचून घेतलाय तो देखील घातला। लसूण मिरची छान परतवून घ्यायची। आणि त्यानंतर यामध्ये आता 2 मीडियम साईजची टोमॅटो बारीक चिरून घेतली ती घालायची। टोमॅटो छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। यावर थोडेसे मीठ घालू शकता, म्हणजे टोमॅटो हा पटकन शिजला जाईल। टोमॅटो छान मॅश होईपर्यंत इथे शिजवून घेतला आहे बघा, अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने बारीक करून घेतला। तर पाव चमचा यामध्ये हळद घातली, धनेपूड घालायची, व्यवस्थित एकदा हलवून घेतले आणि 1 चमचा भर यामध्ये लाल तिखट घातलंय। तिखट छान परतवून घ्यायचं व आपण घोटून घेतली यामध्ये तुरीची डाळ घालायची, एकदा व्यवस्थित हलवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी करून घातले। साधारण 3 ग्लास इतके मी यामध्ये गरम पाणी करून घातले। पाणी हे भरपूर प्रमाणात घालायचं, अशा पद्धतीने पातळ अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। चवीनुसार मीठ घातले, 2 चमचे बारीक किसलेला गूळ घालायचा व 2 चमचे चिंचेचा कोळ घातला। याने छान चटपटीत आणि चविष्ट असे हे वरणफळ तयार होतं। कोथिंबीर घालायची। 1 उकळी आली की गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची। आता हे बघा, पीठ सुद्धा छान भिजवलं किंवा मुरलं गेलंय, ते एकदा व्यवस्थित मळून घेतले आणि त्याचे छोट्या आकाराचे 4 गोळे मी इथे करून घेतले। आता 1 गोळा घेऊन तो लाटून घेऊयात। व्यवस्थित मळून घेतला व पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी पातळसर अशी याची आपल्याला चपाती किंवा ही पोळी लाटून घ्यायची आहे। आणि चाकूच्या मदतीने आता आपण याच्या चकोल्या करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही ह्या इथे चकोल्या करून घेऊ शकतात। मी इथे डायमंड शेपमध्ये ह्या चकोल्या करून घेते। चकोल्या करून झाल्या की त्या एका ताटामध्ये काढून ठेवायच्या व बाकीच्या सुद्धा सर्व चकोल्या इथे अशा पद्धतीने करून घ्यायच्या। त्यानंतरच आता सर्व चकोल्या यामध्ये टाकून घ्यायच्या। तर त्याच पद्धतीने सर्व चकोल्या करून मी यामध्ये टाकून घेते आणि गॅसची फ्लेम सर्व चकोल्या टाकून झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यावर आता एक झाकण ठेवायचे। झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण थोडंसं अर्धवटच ठेवा, म्हणजे ते ओतू जाणार नाही। एकदा मध्ये झाकण काढून हलवून घ्यायचं। हे बघा, शिजल्यानंतर सर्व चकोल्या ह्या वरती येतात, म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या ह्या चकोल्या शिजल्या गेल्या आहेत असं समजावं। एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। मस्तच वरणफळ किंवा वरण चकोल्या आपल्या इथे तयार झाल्या आहेत। सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि सर्व झाल्यानंतर यावर थोडीशी तुपाची धार घालायची। मस्तच अशा गरमागरम ह्या हिवाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राइब करा। गार झाल्यानंतर ह्या अजून दाटसर होतात, गरमागरमच सर्व करायच्या।
पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत.